नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, पुन्हा एकदा आणखी एक मैदान आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न की बकासूरचा पायरा चुकतोय काय? आणि मित्रांनो, आज भरपूर लोकांच्या अशा कमेंट आज वाढताना दिसत आहेत की खरोखरच बकासूरचा कुठेतरी पायरा चुकतोय. मित्रांनो, आज मुंबईला एक पारंपरिक बिनजोडचं मैदान होतं. ते होतं मैदान सावली देसाई मैदान. आणि ज्या मैदानावरती गेले काही दिवस एका बिनजोडची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती आणि ती बिनजोड होती बकासूर विरुद्ध हरण्या. पुसेगावचे दोन हिंदकेसरी बैल, एक गेल्या वर्षीचा हिंदकेसरी बैल आणि एक विद्यमान ह्या वर्षीचा हिंदकेसरी बैल. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा होती की कोण किंग मेकर असणार आहे, कोण किंग आहे. आणि त्याच्या मोठ्या प्रमाणावर जेव्हापासून हा बॅनर व्हायरल झाला की बकासूर विरुद्ध हरण्या ही लढत होणार आहे, प्रचंड सोशल मीडियावरती त्याची चर्चा होती. आणि आज मित्रांनो ती लढत झाली. आणि आज जी तेव्हा लढत झाली तेव्हा आज संध्याकाळच्या नंतर मोठ्या प्रमाणावर त्या चर्चांना उधाण यायला लागलंय की खरोखरच मागील काही दिवसांपासून पुसेगावच्या मैदानापासून बकासूरचा पायरा चुकतोय का? आणि जर सोशल मीडियावरती जेवढ्या व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्याच्यावरती सर्वांचंच म्हणणं आहे की होय, बकासूरचा पायरा चुकतोय. मित्रांनो, आज जर बकासूर तुम्ही बघितलात तर आज सप्त हिंद केसरी मोठा लक्षाच्या नंतर जर कुठल्या बैलाचा मोठा फॅन फॉलोअर्स असेल तर तो बकासूरचा आहे. आज बकासूर कोणत्याही मैदानामध्ये जाऊ देत, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला उभं राहायला सुद्धा जागा मिळणार नाही, इतका त्याचा फॅन फॉलोअर्स आहे. आज जेव्हा सावलीच्या मैदानामध्ये जेव्हा बकासूरची एंट्री झाली तेव्हा तुम्ही बघू शकता की त्याच्या पाठीमागे किती लोक होती. आणि मग असा बैल जेव्हा हरतो तेव्हा साहजिकच आहे की त्याला जे लाईक करतात किंवा बकासूरचा जो चाहता वर्ग आहे तो नाराज होणारच आहे. आज महाराष्ट्रामध्ये कित्येक असे लोक आहेत की जे जर बकासूर हरला तर खूप म्हणजे खूप नाराज होतात. आमच्या मित्रपरिवारामध्ये किती लोक आहेत की जे जर बकासूर हरला तर खूप नाराज होतात. अगदी म्हणजे जसं काय तुम्ही बघितलात की इंडिया ऑस्ट्रेलियाची क्रिकेटची मॅच होती आणि वर्ल्ड कप मध्ये इंडियाची हार झाल्यानंतर क्रिकेट प्रेमी जेवढे नाराज होतात ना, त्याच प्रकारचं बकासूर ज्या दिवशी हरतो ना त्या दिवशी ही सगळी मंडळी नाराज होतात. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो आज बकासूर कडून भरपूर लोक एक्सपेक्टेशन करत होते की बकासूर आज जिंकला पाहिजे. पण मैदान आहे, हारजीत होत राहणार आहे. पण मित्रांनो आज कुठंतरी असं जाणवलं की बकासूरचा आज पायरा आज तरी चांगला व्हायला पाहिजे होता. कारण की समोर कोणती बैल होते तर समोर यंदाचा पुसेगावचा हिंदकेसरी बैल होता हरण्या. आणि त्याच्याबरोबर जोडीला कोण होता की ज्याने मागील काही काळ मथुर बरोबर बिनजोडमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि तो बैल होता महबूब. आणि जेव्हा ही दोन टॉपची बैल जेव्हा एकत्र पळत असतील तेव्हा त्यांच्या विरुद्ध भलेही बकासूर असू देत, परंतु बकासूर एकटा तर त्यांना हरवू शकत नाही, त्याच्याबरोबर कोणता तरी चांगला बैलच पाहिजे. आणि आज मित्रांनो बकासूरचा पैरा एका बच्चा नावाच्या कोणत्या तरी बैलाबरोबर झाला होता. आमचं असं म्हणणं नाहीये की तो बैल चांगला नाहीये. बघा, सर्वच नंदी आहेत आणि सर्वच बैल चांगले पळतात. कोणत्याही बैलाला नाव ठेवणं हे आपलं काही काम नाहीये. पण बघा, आज बकासूरच्या गळ्यात पळणे हे कोणाचंही काम नाही आहे, असं मोठमोठ्या सगळ्या बैलगाड्या शौकीनांचं आणि मोठ्या मोठ्या बैलगाड्या विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे की जर आजच्या घडीला सर्वात जास्त वेगवान पळणारा जर बैल कोणता असेल तर तो बकासूर आहे. आणि त्या जोडीला जर पाळण्यासाठी आणि बकासूरला स्पीड लागण्यासाठी जर बैल पाहिजे असेल तर तो चांगलाच बैल पाळणारा पाहिजे. त्याच्यामुळं आज जर बकासूरचा पायरा चांगला झाला असता तर मात्र एक वेगळी लढत बघायला मिळाली असती. तर तुम्ही बघितलात तर जेव्हा लढत चालू झाली त्या लढत चालू झाल्यापासून एक थोडंसं अंतरापर्यंत गाडी ठीक होती आणि तिथून पुढे हरण्याने आणि मेहबूबने जी गाडी ओढली ती अगदी शेवटपर्यंत ते पुढंच होते. आणि बकासूरने लास्टला खूप गाडी ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु बाजूचा जो बैल होता तो कुठेतरी कमी पडला आणि आज आपल्या बकासूरची हार झाली. आज मित्रांनो खूप चांगलं मैदान झालं. आज खूप मोठ्या मोठ्या शर्यत झाला. आपल्या मोठ्या सोन्याची आज खूप दिवसांनी शर्यत बघायला मिळाली आणि खूप आनंद झाला. हा बैल म्हणजे आम्ही बैलगाडा शर्यत मी जेव्हापासून बघतोय त्या वेळेपासून मी या बैलाचा फॅन आहे आणि खूप जबरदस्त त्या बैलाचा पळ आहे. आणि आज
पुन्हा एकदा बरेच दिवसानंतर हा बैल पळत होता, तरी पण त्याने कितीतरी अंतर टाकून आज आपली बिनजोड जिंकली. आणि मथुरची शर्यत झाली. मथुरची शर्यत आपली निंबाळकर सरांच्या सुंदर बरोबर झाली आणि त्याच्याबरोबर आपला भारतच्याच जावणीचा छोटा भारत होता आणि त्या 2 वासरांनी, आदत वासरांनी देखील खूप सुंदर पळ दाखवला आणि मथुरने आपली ती शर्यत जरी जिंकली असली तरी त्यांचं देखील अभिनंदन करावं लागेल. निंबाळकर सरांचं सुंदर आणि छोटा भारत. पण मथुरने आज त्याची शर्यत जिंकली. पण आज बकासूर कुठेतरी हरला. सर्वांनाच बकासूरचं हरण्याचं दुःख नाही आहे, पण बरेच जण आज जी कमेंट करतात त्यांचं असं म्हणणं आहे की बकासूर हरू दे. हरण्याबद्दल कोणाचंच काही म्हणणं नाहीये, पण बकासूरच्या गळ्यात पाळणारा बैल हा त्याच्या तोडीचा असावा किंवा त्याला साथ देणारा असावा, इतकंच माफक अपेक्षा आहे. बघा, आपलं दरवेळीप्रमाणे असंच म्हणणं आहे की बकासूरच्या जोडीला कोणता बैल घ्यायचा आणि कोणता बैल घेऊन पळवायचा, शेवटी सर्वस्वी मालकांचा प्रश्न असेल तो. पण इतका त्याचा फॅन फॉलोअर्स असताना, इतका त्याचा फॅन बेस असताना थोडंसं मालकांनी पण त्या बैलगाडा शौकीनांचा थोडासा विचार करावा आणि त्यांच्या बाजूचा विचार करून बकासूर कसा गुलालात राहील किंवा बकासूर कसा कायम जिंकत राहील ते सुद्धा बघावं. बघा, हार जीत होऊन राहणार. बकासूर प्रत्येक शर्यत तर जिंकू शकत नाही आणि एकच बैल जर प्रत्येक शर्यत जिंकत राहिला तर इतर बैल उजेडामध्ये येऊ शकत नाहीत किंवा इतर बैल पुढे जाऊन मोठी होऊ शकत नाहीत. हे पण तितकंच खरं आहे. परंतु कसं आहे की बकासूर हारला तरी काही कोणाचं म्हणणं नाही, पण त्याच्याबरोबर चांगला पैरा व्हावा. कारण का तो आता सध्याच्या घडीचा टॉपचा बैल आहे आणि त्याच्या जोडीला एखादी छोटी मोठी बैल देऊन तो जेव्हा हारतो तेव्हा त्याच्या शौकीनांना खूप दुःख होतं. ह्याचाच एवढंच फक्त म्हणणं होतं. बाकी सर्व आज खूप छान मैदान पार पडलं. सगळी बैल खूप छान पळाली. बकासूरच्या या आजच्या दिवसाच्या पैऱ्याबद्दल आणि बकासूरच्या ओव्हरऑल या आजच्या संपूर्ण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.